वैदिक विज्ञान मालिकेच्या आत्तापर्यंतच्या भागातून आपण भारतातील महान ऋषी आणि प्राचीन शास्त्रज्ञ यांची माहिती पाहत आलो. आज आपण भारतातील प्राचीन रसायन शास्त्रज्ञ नागार्जुन यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. रसायन विज्ञान आणि धातू विज्ञानाचा भारताला साधारण 3000 वर्ष जुना इतिहास आहे. रसायनशास्त्रात महत्त्वाची कामगिरी बजावणारे प्राचीन भारतीय नाव म्हणजे नागार्जुन. नागार्जुन यांनी वयाच्या 12व्या वर्षापासूनच रसायनशास्त्रात संशोधनाचे कार्य सुरू केले होते. त्यांचा जन्म इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात महाराष्ट्रामधील विदर्भातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. असाही विश्वास आहे की त्यांचा जन्म गुजरातमधील दैहक नावाच्या गावात 931 मध्ये झाला होता. रसायनशास्त्रातील रसरत्नाकर, आयुर्वेदातील आरोग्य मंजिरी असे महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिले. तसेच काक्षपुता तंत्र, योगसार आणि योगाष्टक ही त्यांनी लिहिलेली इतर पुस्तके. हे ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेले असून त्यात रसायनशास्त्राच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. रसरत्नाकर या ग्रंथामधून नागार्जुन यांनी वापरलेल्या विविध प्रकारच्या रसायनांची ओळख होते, जी त्या काळात अतिशय विलक्षण होती. नागार्जुन हे प्राचीन भारतीय काळातील सर्वोत्कृष्ट किमयागार होते हे निश्चितपणे म्हणता येईल. त्यांनी वापरलेली रसायने आधुनिक विज्ञानातही वापरली जातात. मर्यादित संसाधने आणि कमी सोयी सुविधांमध्ये त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि बौद्धिक सामर्थ्याने जे काही साध्य केले ते निश्चितपणे विज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण यश आहे. रसरत्नाकर या ग्रंथात त्यांनी झाडे आणि वनस्पतीपासून आम्ल म्हणजेच ऍसिड आणि अल्कली मिळवण्याच्या अनेक पद्धती वर्णन केल्या आहेत, ज्या आजही वापरल्या जातात. त्याच पुस्तकात त्यांनी पारा शुद्ध करून त्यांची संयुगे कशी बनवायची हेही सांगितले आहे. या ग्रंथातच चांदी, सोने, कथील आणि तांबे हे कच्चे धातू काढण्याच्या आणि शुद्ध करण्याच्या पद्धतीही सांगितल्या आहेत. त्यांनी हे पुस्तक स्वतःच्या आणि देवतांच्या संवादाच्या शैलीत लिहिले आहे. आपल्या रसरत्नाकर या ग्रंथात त्यांनी इतर धातू सोन्यात कसे बदलू शकतात याचे वर्णन केले आहे. आणि जरी ते सोन्यात बदलले नाहीत तरी त्यांच्यावरील पिवळी चमक सोन्यासारखी असेल असे त्यांचे म्हणणे आहे. हिंगुळ, कथील या खनिजांपासून पाऱ्यासारख्या वस्तू बनवण्याची पद्धतही त्यांनी स्पष्ट केली. नागार्जुन यांनी पाऱ्यावर म्हणजेच मर्क्युरीवर बरेच संशोधन केले होते. तसेच गंभीर आजार बरे करण्यासाठी त्यापासून औषधे कशी बनवायची हेही त्यांनी सांगितले. आपल्या एका पुस्तकात त्यांनी पारा हे शिवतत्व आणि सल्फरला पार्वती तत्व मानले आणि सांगितले की ही 2 मूलद्रव्ये हिंगुळ म्हणजेच एक प्रकारचे खनिज यासोबत जोडल्यावर निर्माण होणारा द्रव आयुर्मान वाढवण्यासाठी नक्कीच लाभदायक आहे. त्यांच्या पुस्तकांवरून असे दिसून येते की त्यावेळी ते खनिजांचे हानिकारक गुणधर्म काढून टाकून शुद्ध करत असत, जेणेकरून त्यापासून चांगल्या प्रतीची औषधे बनवता येतील. प्राचीन भारतातील या संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी अत्यंत मोलाचे कार्य केले. त्यांच्या या अनमोल कार्यापुढे आपण नक्कीच नतमस्तक होतो. अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या या लाडक्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.